देशासाठी ज्ञानाई काव्य महोत्सव संपन्न. पुणे येथील ज्ञानाई फाउंडेशन संस्थेच्या वतीने एक दिवस देशासाठी या शीर्षकाखाली भव्य काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे अध्यक्ष प्राध्यापक संदीप चोपडे, सचिव सावित्रीबाई फुले ज्ञानप्रबोधिनी पुणे, प्रमुख पाहुणे प्राध्यापक दशरथ दुनगव, प्राध्यापक प्रीती भालेराव, प्राध्यापक दत्तात्रय चव्हाण, प्राध्यापक विजय पैठणे, संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके, ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड, गीतकार गायक छगन वाघचोरे हे मान्यवर उपस्थित होते. स्वागत गीत सादर करून मान्यवरांच्या शुभहस्ते संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. काव्य महोत्सवाचे प्रास्ताविक सीताराम नरके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, भारतीय संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. काव्य महोत्सवात सहभागी विविध क्षेत्रातील महिला, पुरुष यांनी हजेरी लावली. जनाबापू पुणेकर, रामचंद्र गुरव, राहुल भोसले, ॲडव्होकेट क्षितिज खरात, साधना शेळके, तानाजी शिंदे, आत्माराम हारे, डॉक्टर बळीराम ओहोळे, युसुफ पठाण, साजन पिलाने, विजय सातपुते, देवेंद्र गावडे, अशोक शिंदे, श्याम लाटकर, सुभाष गवळी, दिनेश गायकवाड, विकी कांबळे, पांडुरंग मस्के, जयवंत उगडे, पल्लवी राऊत यांनी कोहिनूर हिरा, देशप्रेम, वर्दी माजिद, शहदत्त, बलिदान, क्रांतीचा एल्गार, वशिला, मी तिरंगा बोलतोय, मला प्रश्न पडतो, एक दिवस देशासाठी, सह्याद्रीच्या कुशीत, प्रहार, माझे देशप्रेम, अघटित क्रांती, संविधान अशा विविध विषयांवर कविता सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. गायक, गीतकार, कवी, संगीतकार हजर होते. काव्य महोत्सवाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीश वनशिव यांनी केले. काव्य महोत्सवात एक अनोखा उपक्रम राबविला. सावित्रीबाई फुले ज्ञानप्रबोधिनी पुणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 6 बक्षिसे काढली. संविधान भेट दिली. प्रिया नप्ते, दत्तू टोकळे, योगिता कोटेकर, अरुण कांबळे, डॉक्टर गणेश पुंडे, जनाबापू पुणेकर यांना देण्यात आली. सहभागी कवींना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भव्य दिव्य काव्य महोत्सव. एक खाकी वर्दीतला माणूस, लोककवी सीताराम नरके व मार्गदर्शन करणारे निवेदन रानकवी जगदीश वनशिव, प्राध्यापक संदीप चोपडे यांनी आयोजक केले होते. अध्यक्षस्थानी असलेले प्राध्यापक संदीप चोपडे यांनी सांगितले, समाज प्रबोधन करणारी मार्मिक वैचारिक माणसे दुर्मिळ झाली आहेत. देशात अराजकता निर्माण झाली असली तरी तरुण पिढीने आपली भूमिका स्पष्ट केली तरच देशात विकास व विकासाचा प्रकाश पडेल. काव्य महोत्सव अनेक विषयांवर कविता सादरीकरण करून कवींचे देशप्रेम ऐकून मी भारावून गेलो आहे. मलाही या महोत्सवाचे अध्यक्ष केले हे माझे मी भाग्य समजतो. ज्ञानाई फाउंडेशन संस्थेच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आलेल्या काव्य महोत्सवातील सर्व मान्यवरांच्या मी ऋणानुबंधात राहू इच्छितो. लोककवी सीताराम नरके यांची सावली असणारे रानकवी जगदीश वनशिव, चंद्रकांत जोगदंड व इतर मान्यवरांच्या सहवासात आजचा दिवस मला माझ्या स्मृतीत कोरला गेला. येथून पुढे मी आणि माझी संस्था सावित्रीबाई फुले ज्ञानप्रबोधिनी पुणे व ज्ञानाई फाउंडेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही देत आशावाद व्यक्त केला. आभार प्रदर्शन मच्छिंद्र नरके यांनी केले. राष्ट्रगीताने काव्य महोत्सवाची सांगता झाली. पुणे ज्ञानाई फाउंडेशन संस्थेच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. ग्रामदेवता प्रतिनिधी जगदीप वनशिव पुणे.